लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करताना चूक झाली आहे. आता ही चूक दुरुस्त कशी करायची, आमचे योजनेचे पैसे चालू कसे ठेवायचे, असा प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. कारण ई-केवायसीच्या दरम्यान विविध प्रकारच्या अपडेट येत होत्या आणि या अपडेटमुळे अनेक लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने आणि घाई गडबडीमध्ये आपली ई-केवायसी केली आणि ई-केवायसी करताना देखील त्यांच्याकडून चूक झाली. मग आता ही चूक झाली म्हटल्यावर आमचे योजनेचे पैसे बंद होणार का? 31 डिसेंबर नंतर जेव्हा जानेवारी महिन्याचा किंवा डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार आहे तेव्हा आम्हाला हे पैसे येतील का नाही, आम्ही दुरुस्ती कशी करू, असा अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत. तर या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही फेसबुकवर असलेल्या पेजला आपल्या फॉलो देखील करायला विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची ई-केवायसी करताना चूक काय झाली आहे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. आता यामध्ये बघा, मागील 8 ते 10 दिवसांपूर्वी किंवा त्याच्या आधी आपण पाहिलं होतं की एका वृत्तपत्राने एक बातमी दिली होती आणि ज्या बातमीमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही आहेत अशा महिलांनी त्या ठिकाणी दुसरा आधार नंबर म्हणून आपल्या नातेवाईकांचे आधार कार्ड वापरा अशी त्या ठिकाणी बातमी देण्यात आली होती. नातेवाईक म्हणजे कोण? यामध्ये भाऊ असेल, यामध्ये आई असेल, यामध्ये मुलगा असेल, यांच्या कोणाच्याही तुम्ही आधार कार्ड वापरून तुमची ई-केवायसी करू शकता अशी बातमी आली. आणि ही बातमी आल्यानंतर ई-केवायसीची मुदत संपेल म्हणून अनेक लाडक्या बहिणींनी तशा पद्धतीने नातेवाईकांचे आधार कार्ड वापरून चुकीची ई-केवायसी प्रक्रिया केली. याबाबत मी वारंवार सांगत होतो की तुम्ही घाई करू नका. या संदर्भात नवीन कोणती तरी अपडेट येईल, परंतु नातेवाईकांचे आधार कार्ड वापरू नका. कारण नातेवाईकांच्या आधार कार्ड बाबतचा कोणताही प्रकारचा GR अथवा शासन निर्णय सरकारच्या द्वारे देण्यात आलेला नव्हता. आणि त्याच पद्धतीने जेव्हा महिला व बालविकास मंत्र्यांनी आपल्या 2-3 दिवसांपूर्वी पत्रकार परिषद असेल किंवा त्यांच्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आणि त्यानंतर GRच्या द्वारे देखील स्पष्टपणे केलं की ज्या महिलांना पती किंवा वडील नाही आहेत त्या लाडक्या बहिणी त्यांची ई-केवायसी करत असताना त्या ठिकाणी स्वतःची ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. म्हणजेच की जो 1 नंबरला OTP येतो, महिलेच्या आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तो OTP त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि नंतर पतीची आणि वडिलाची माहिती विचारल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलांनी काहीच टाकायचं नाही, ती जागा आहे अशी ठेवायची. आणि जी लाडकी बहीण आहे तिला पती किंवा वडील नसल्यास, म्हणजेच की त्याचं मयत झाले असल्यास तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा मयतीचा दाखला असेल, जे की प्रमाणपत्र असते, ते प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. कुठं जायचं आहे तर ते घेऊन तुम्ही 2-3 ठिकाणी जाऊ शकता. आणि तुमचा जर घटस्फोट झाला असेल तर तुम्हाला त्या घटस्फोटाचा दाखला घेऊन तुम्हाला एकतर 3 पर्याय जे असणार आहेत ते 3 पर्यायामध्ये सर्वात पहिला पर्याय असणार आहे तुमच्या जिल्हा स्तरावरील महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी. हे कुठे मिळणार तर तुमचा जिल्हा जो असतो त्या जिल्ह्याच्या ठिकाणी मिळणार. तुम्ही महानगरपालिकेमध्ये असल्यानंतर तुम्हाला महानगरपालिकेमध्ये जाऊन महिला व बाल विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यांची भेट घ्यावी लागेल. तुम्हाला हे शक्य नसल्यास दुसरा पर्याय कोणता असणार आहे तर दुसरा पर्याय असणार आहे आपल्या अंगणवाडी सेविका. तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांची भेट घ्यायची आणि त्यांच्याकडे तुमचे ही डॉक्युमेंट जमा करायचे. अंगणवाडी सेविकांना येत्या 2-4 दिवसांमध्ये GR येणार आहे आणि त्याद्वारे ते हे डॉक्युमेंट घेतील आणि ते डॉक्युमेंट पुढे पाठवतील. आणि यामध्ये तिसरा देखील ऑप्शन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत, जो ऑप्शन अनेक लाडक्या बहिणींनी ज्याची मागणी केली होती, आपण देखील वारंवार ही मागणी लावून धरली होती. ती म्हणजे वेबसाईटवरच अपडेट येईल आणि ज्या लाडक्या बहिणींना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्या लाडक्या बहिणी वेबसाईटवर आपला जो काही दाखला असेल, मृत्यूचा दाखला असेल किंवा त्या ठिकाणी घटस्फोट प्रमाणपत्र असेल ते अपलोड करून त्यांची ई-केवायसीची प्रक्रिया त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करून योजनेच्या पुढच्या लाभासाठी पात्र ठरणार आहेत. तर त्यामुळेच ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी आता या ठिकाणी चुकली आहे, म्हणजे नातेवाईकांचा आधार कार्ड ज्यांनी वापरला आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी देखील आता टेन्शन घेण्याची गरज नाही, तर त्यांनी देखील सेम प्रोसेस करायची आहे. तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे आणि पुढची प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला देखील ते डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट घेऊन तुमच्या अंगणवाडी सेविका असतील, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी असतील किंवा ऑनलाईन वेबसाईटवर अपडेट आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी पुन्हा पूर्ण करता येईल. आता ज्यांचे प्रश्न चुकले आहेत त्या लाडक्या बहिणींना देखील येत्या काही दिवसांमध्ये अपडेट येऊन एडिटचा ऑप्शन त्या ठिकाणी वेबसाईटवर येण्याची दाट शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. तुमची ई-केवायसी करताना चूक झाली आहे का किंवा तुमची ई-केवायसी योग्य पद्धतीने पूर्ण झाली का हे आम्हाला कमेंटच्या द्वारे सांगायला विसरू नका. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी पेजला फॉलो